Hello friends, welcome to my YouTube channel. Subject English. Today we are going to deal a topic, a writing skill for standard 9th and 10th. Our SSC board activity sheet on in question number 6A is information transfer. This question is for compulsory. This is a compulsory question for 5 marks. In question number 6A1, non-verbal to verbal and verbal to non-verbal. These two questions were asked, and we have to solve any one question, non-verbal to verbal or verbal to non-verbal. Information transfer is divided into two types, or information transfer is of two types. One is verbal and another is non-verbal. Today we are going to learn how to solve the question verbal to non-verbal. In a verbal to non-verbal question, there is given a paragraph for us, and when we solve this question, there are some points are given there. What is mean by non-verbal? Non-verbal means diagrams. When we solve these questions, first upon we read the paragraph very carefully and we transform it into a diagram. The following diagrams are asked in the category of non-verbal. They are flowchart, tabular form, tree diagram, pie chart and fact file. या प्रश्नामध्ये आपल्याला नॉन व्हर्बलमध्ये यापैकी कोणत्याही एका स्वरूपामध्ये आपल्याला प्रश्न सॉल्व करायचा असतो. एकतर आपल्याला फ्लो चार्ट, ज्याला आपण प्रवाह तक्ता असं म्हणतो, किंवा टॅब्युलर फॉर्म, ज्याला आपण तक्त्याच्या स्वरूपामध्ये टेबल म्हणतो, त्या टेबलच्या स्वरूपामध्ये आपल्याला माहिती सादर करायची असते. त्यानंतर पुढचा आहे तो ट्री डायग्राम, ज्याला आपण वृक्षालेख असं म्हणतो, किंवा पाय चार्ट. पाय चार्ट मीन्स इथं ज्याला आपण वृत्तालेख असं म्हणतो. त्याचबरोबर पुढचा आहे तो म्हणजे फॅक्ट फाईल. ते फॅक्ट फाईल म्हणजे एखाद्या गोष्टीची आपल्याला असं क्रमवारपणे आपल्याला मांडणी करायची असते. ती फॅक्ट फाईल स्वरूपामध्ये आपल्याला हा प्रश्न सॉल्व करायचा असतो. ऑल डायग्राम्स शुड बी नीटली अँड ॲक्युरेटली ड्रॉन. आता ह्या नॉन व्हर्बल टू व्हर्बलमध्ये आपण ज्यावेळी आपण याची मांडणी करतो व्हर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये, त्यावेळेला त्याच्यातले जे सर्व काही डायग्राम्स असतात ते डायग्राम्स अतिशय अचूकपणे आणि व्यवस्थितरित्या त्याची मांडणी करणं गरजेचं असते. पुढचा मुद्दा आहे ड्रॉ ऑल डायग्राम्स विथ पेन्सिल ओनली अँड लेबल द डायग्राम विथ अ पेन. म्हणजेच आपल्याला याची मांडणी करत असताना किंवा डायग्राम काढत असताना आपल्याला पेन्सिलीचा वापर करायचा असतो आणि त्या डायग्राममधील जे लेबल्स असतात किंवा पॉईंट असतात ते आपल्याला पेनानं लिहिणं आवश्यक असतं. नाऊ वी आर गोइंग टू लर्न स्टेप्स टू ड्रॉ अ फ्लो चार्ट. फ्लो चार्टचे आपण काही पायऱ्या आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला त्याच्यातली फर्स्ट जी स्टेप आहे ती फर्स्ट स्टेप अतिशय महत्त्वाची आहे. यू शुड रीड द पॅसेज व्हेरी केअरफुली. आपल्याला तो परिच्छेद अतिशय काळजीपूर्वक वाचला पाहिजे. वेन वी रीड द पॅसेज or after reading the passage, mark important points.
परिच्छेद वाचत असताना किंवा वाचून झाल्यानंतर त्याच्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत किंवा महत्त्वाची जी वाक्ये आहेत ते महत्त्वाच्या वाक्यांना चिन्हांकित करा. देन द थर्ड स्टेप ऑफ this when we are going to deal or when we are going to draw a flow chart, the third step is arrange them in a chronological order. आपण तिसऱ्या पायरीमध्ये आपल्याला त्या मुद्द्यांची मांडणी आपल्याला सुसंगतपणे किंवा त्यांना क्रम देणं गरजेचं आहे आणि त्या परिच्छेदातील जे काही आपला जो मॅटर आहे, डाटा आहे, त्या मॅटरला अनुसरून सुसंगतपणे त्यांची मांडणी करून घेणं गरजेचं आहे. देन काउंट द नंबर ऑफ पॉईंट्स अँड ड्रॉ इक्वल नंबर ऑफ बॉक्सेस ऑफ द सेम साईज. बघा, आपल्याला त्यानंतर पुढचा स्टेप अतिशय महत्त्वाचा आहे. जेवढे आपण तो परिच्छेद वाचत असताना किंवा परिच्छेदामध्ये आपण जेवढे पॉईंट्स काढलेले आहेत ते पॉईंट्स मोजा आणि जेवढे पॉईंट्स आपले झालेले आहेत तेवढेच काय करायचे आहेत, बॉक्स तयार करायचे आहेत. फ्लो चार्ट तयार करण्यासाठी तेवढे बॉक्स आखून घ्यायचे आहेत आणि ते बॉक्स आखत असताना ते एकाच आकाराचे असावेत. जेवढे पॉईंट्स तेवढे बॉक्स आणि एकाच समान आकाराचे असणं गरजेचे आहे. देन पुट ओनली कीवर्ड्स इन द बॉक्सेस. पुढचं स्टेप आहे, आपल्याला त्या बॉक्समध्ये ते संपूर्ण वाक्य न लिहिता त्या वाक्यातील जो महत्त्वाचा भाग आहे तो महत्त्वाचा भाग किंवा ज्याला आपण कीवर्ड्स म्हणतो त्या वाक्यातले ते कीवर्ड्स फक्त त्या बॉक्समध्ये, फ्लो चार्टमधील बॉक्समध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा, रिमेंबर टू पुट ॲरोज बिटवीन ऑल द बॉक्सेस. त्यानंतर ते फ्लो चार्ट म्हणजेच तो धाव तक्ता असतो, म्हणजे तो एक प्रकारचा प्रवाह तक्ता आपण त्याला म्हणतो. जसं प्रवाह एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडं वाहत असतो तशा पद्धतीनं आपल्याला त्या सर्व बॉक्समध्ये बाणचिन्हांनी, म्हणजे एकाच दिशेने ते बाण दाखवून जसं प्रवाह वाहतो तशा पद्धतीनं बाणचिन्हांनी प्रत्येक बॉक्समध्ये बाणचिन्ह लिहिणं आवश्यक आहे. अँड द लास्ट स्टेप ऑफ दिस फ्लो चार्ट इज रिमेंबर to put a heading and it is very very important. ज्यावेळी आपला फ्लो चार्ट पूर्ण होतो त्या फ्लो चार्टला अतिशय आकर्षक अशा पद्धतीचं शीर्षक देणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता इथं मी काही स्टेप्स सांगितलेले आहेत, फ्लो चार्टचे काही स्टेप्स या ठिकाणी मी सांगितलेले आहेत. आता या फ्लो चार्टचे स्टेप्स सांगितल्यानंतर बोर्डानं ह्याच्यासाठी काही मार्किंग स्कीम सांगितलेला आहे. हा प्रश्न आपल्याला 5 मार्कासाठी आहे आणि त्या 5 मार्काची विभागणी इथं मी तुमच्यासमोर देत आहे. फर्स्ट, टायटल इज फॉर 1 मार्क, कवरिंग ऑल पॉईंट्स इट इज फॉर 2 मार्क्स, अप्रोप्रिएट ग्राफिक और लेआउट इज फॉर 1 मार्क, ओवरऑल प्रेझेंटेशन इज फॉर 1 मार्क. नाउ look, here is one paragraph is given for sample. Read this paragraph carefully and go through the steps given here. First, what is the first step? First step is read the passage carefully. Read the passage carefully. Now you read this passage. And the second step is mark important points. Then mark out. Then arrange them in a chronological order. Here given the passage is about Bal Gangadhar Tilak, Lokmanya Bal Gangadhar Tilak. And the passage in this passage the information is given in a chronological order. आता या परिच्छेदामध्ये दिलेली जी माहिती आहे ती सुसंगत क्रमानंच दिलेली आहे. मात्र प्रत्येक वेळेला आपल्याला अशा सुसंगत क्रमानंच दिलेली असेल असं नाही. त्याच्यामध्ये काही माहिती सुरुवातीला असेल, आता एखाद्या व्यक्तीविषयी असेल किंवा एखाद्या ठिकाणाविषयी माहिती दिलेली असेल किंवा एखाद्या
घटनेशी संबंधित माहिती दिलेली असेल तर त्या घटनाक्रम, त्याच्यातले जे घटनाक्रम असतात ते पुढे मागे करून दिलेले असतात. ते आपल्याला सुसंगत अशा पद्धतीनं त्यांना क्रम लावून घेणं गरजेचं आहे. हा तिसरा स्टेप झाल्यानंतर जेवढे आपण पॉईंट आपले तयार झालेले आहेत तेवढे त्या पॉईंटना नंबर दिल्यानंतर तेवढ्याच पॉईंटसाठी जेवढे पॉईंट्स झालेत तेवढे बॉक्स तयार करा. ते बॉक्स तयार करत असताना ते एकाच साईजचे असणं गरजेचं आहे. आपण आता या ठिकाणी या परिच्छेदामध्ये आपण बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी इथं जो परिच्छेद दिलेला आहे त्याच्यामध्ये 7 पॉईंट तयार झालेले आहेत. म्हणून आपण समान आकाराचे 7 इथं बॉक्स काढून घेतलेले आहेत. एकाखाली एक त्यांची व्यवस्थितरित्या मांडणी तयार केलेली आहे. आणि त्यानंतर पुढचा स्टेप आहे पुन्हा या ठिकाणी पुढचा स्टेप काय आहे बघा, की क्रोनॉलॉजिकल ऑर्डरप्रमाणे मांडणी करून घेतली. त्याच्यानंतर त्या प्रत्येक मुद्द्याच्या माहितीनुसार कीवर्ड्स आपण तयार केले. म्हणजे उदाहरणादाखल इथं लोकमान्य टिळकाविषयींचा त्यांचा जन्म दिलेला आहे पहिल्याच वाक्यामध्ये. तर त्या जन्माविषयी आपण पहिला मुद्दा घेतला. फक्त या ठिकाणी की पॉईंट म्हणून आपण फक्त बॉर्न ऑन 23 जुलै 1856 असं हा मुद्दा आपण त्या बॉक्समध्ये ठेवला. अशाच पद्धतीनं त्यांनी केलेलं त्यांचं बालपण, त्यांचं शिक्षण, त्यांचं कार्य, त्यांचं सामाजिक राजकीय वगैरे जे काही कार्य असेल त्या कार्यातले जे काही की पॉईंट्स आहेत ते की पॉईंट्स एक बॉक्समध्ये अशा पद्धतीनं आपण मांडत गेलो. आणि सर्वात शेवटी त्यांचं निधन म्हणजे ज्याला आपण डाईड ऑन ऑगस्ट 1, 1920 हा मुद्दा या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं पॉईंट लिहिले. आणि सर्वात शेवटी न विसरता आपल्याला जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे या फ्लो चार्टला काय करायचं आहे, ॲट्रॅक्टिव्ह अशा पद्धतीचं हेडिंग आपल्याला द्यायचं आहे. आणि तो हेडिंग आपण या ठिकाणी देत आहोत. त्या फ्लो चार्टला आपण आकर्षक असं हेडिंग दिलेलं आहे, लोकमान्य टिळक द फाउंडर होम रूल मूव्हमेंट. अशा पद्धतीनं आपण या इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमधील पहिला भाग जो आपण फ्लो चार्ट हा पाहिलेला आहे. यामध्ये आपल्याला आणखीन ट्री डायग्राम असेल, टॅब्युलर फॉर्ममध्ये असेल किंवा पाय चार्ट असेल किंवा वेब तयार करणे असेल, हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. सर्व विद्यार्थ्यांनी हा प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक समजून घ्या आणि आपल्या वहीमध्ये नोंदी करून ठेवा. धन्यवाद.